Hello everyone. Today we are going to learn the concept that is the computer generations. So the generation in a computer talk is a step in technology. म्हणजे how these technology are evolved from starting to up to till date. Okay. So it provides a framework for growth of computer industry, and originally it was used to distinguish between the various hardware technologies, but now has been extended to include the both hardware and software. सो फ्रॉम स्टार्टिंग टू अप टू टिल डेट कसं होतं, कम्प्युटर वेगवेगळ्या टाईपचे जनरेट केले गेलेत. आपण जसं बघितलं काल, मार्क 1 कम्प्युटर आहे, ABC कम्प्युटर्स आहेत. ओके, इनॅक, इनवॅक, EDSAC हे जे कम्प्युटर्स आहेत किंवा युनिवॅक असेल, हे जे कम्प्युटर्स आपण वेगवेगळ्या बघितले इव्होल्युशनमध्ये, तर तेच फक्त त्यामध्ये कुठल्या कुठल्या हार्डवेअर टेक्नॉलॉजीज यूज केल्या गेल्या, कशामध्ये इन्व्हेन्शन्स केली गेली, कुठले पार्ट्स त्यांनी चेंजेस केले आणि काही कुठले चेंजेस तर अप्लाय केले गेले, हे सगळं आपल्या कशामध्ये बघायचं आहे, कम्प्युटर जनरेशन्स बघायचे. सो टिल डेट देर आर 5 कम्प्युटर जनरेशन्स. एकूण 5 कम्प्युटर जनरेशन्स आहेत. जसं म्हणतात की फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. आपण आता आहे ते फिफ्थ जनरेशनमध्ये आहे. ओके, सो आता वन बाय वन बघूया. सो द फर्स्ट जनरेशन इज स्टार्टेड फ्रॉम 1942 टू 55. हा त्याचा पिरियड होता, 42 टू 55. या पिरियडमध्ये जेवढे काय कम्प्युटर्स इन्व्हेंट केले गेले त्याला काय म्हणतात, फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स. सो द फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स यूज्ड व्हॅक्यूम ट्यूब्स. हे काय करतं, व्हॅक्यूम ट्यूब्स यूज करत होते. त्यामुळं मेन कॉम्पोनंट कुठला, तर व्हॅक्यूम ट्यूब हा कॉम्पोनंट आहे. ओके, आता एक व्हॅक्यूम ट्यूब आहे, ही जी आहे ही कशी होती की व्हॅक्यूम ट्यूब ॲज वेल ॲज काय होतात मॅग्नेटिक ड्रम्स. ओके, हे त्या ठिकाणी यूज करत होते आणि हे कसं होतं लार्ज साईजमध्ये यूज करत होतं. त्यामुळे ते पूर्ण हे जे कम्प्युटर होता, हा कम्प्युटरला पूर्ण एक रूम, इट टेकिंग अप अ एंटायर रूम, पूर्ण रूम बसेल एवढा मोठा तो कम्प्युटर तो जनरेट होता. तर फर्स्ट जनरेशन कम्प्युटर कसा आहे, पूर्ण रूम भरून असणारा होता आणि त्यामुळे हा कसा आहे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह टू ऑपरेट, व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे. त्यात ऑपरेट करायला सुद्धा तो इझी नाही आहे. ॲज वेल एज हा मोठ्या साईजला असल्यामुळं त्याला जास्त इलेक्ट्रिसिटी पण लागते आणि जेवढी जास्त इलेक्ट्रिसिटी लागते तेवढी जास्त तो हीट जनरेट करतोय. ओके, त्यामुळे जास्त तो गरम व्हायचा आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे की जास्त हीट जनरेट केल्यामुळं त्यामध्ये तो एक ड्रॉबॅक होता. त्याच्यामध्ये जास्त हीट जनरेट केल्यामुळं ते जे व्हॅक्यूम ट्यूब्स जे आहेत, ओके, ते व्हॅक्यूम ट्यूब्स काय व्हायच्या, बस्ट व्हायच्या. ओके, तर फुटायच्या त्या ठिकाणी आणि त्यामुळं काय होतं, हे यूज करायला एवढं इझी नव्हतं आणि पूर्ण रूम भरून मोठे मोठे ते PC असायचे. ओके, ॲज वेल ॲज फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्स रिलाय ऑन अ मशीन लँग्वेज. ही जी मशीन लँग्वेज आहे, ही मशीन लँग्वेज ही फर्स्ट जनरेशन कम्प्युटर ह्या पिरियडमध्ये जनरेट झाली आहे ती. अँड ऑल्सो दी लोएस्ट लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आणि ही जी लँग्वेज आहे मशीन लँग्वेज, ओके, ही मशीन लँग्वेज फक्त कम्प्युटर इझिली अंडरस्टँड करून घेऊ शकत होता. ओके, सो आपण काय लक्षात ठेवायचं आहे, इन फर्स्ट जनरेशन कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब ही जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा आपण जे कॉम्पोनंट आहे हे यूज केलं जात होतं. व्हॅक्यूम ट्यूब कसं आहे, तर ग्लास स्ट्रक्चर आहे, फ्रजाईल आहे, नाजूक आहे, ते ग्लास आहे. जसं आपला बल्ब कसा होता सेम त्यासारखं ते व्हॅक्यूम ट्यूब्स असायच्या, मोठ्या मोठ्या साईजला असायच्या आणि एक कम्प्युटर जनरेट करायसाठी अप टू 100 वगैरे ते व्हॅक्यूम ट्यूब्स त्या ठिकाणी लागायच्या. व्हॅक्यूम ट्यूब्स आणि मॅग्नेटिक ड्रम ह्याचा यूज करून त्यांनी ते कम्प्युटर्स तयार केले गेले होते. हे कम्प्युटर कसे होते, लार्ज साईजला होते, त्यामुळे त्यामध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी लागत होती. जास्त इलेक्ट्रिसिटी लागणार म्हणजे ते जास्त हीट जनरेट करणार आणि जेवढी जास्त हीट जनरेट करतील तेवढं तर इझिली ते बस्ट व्हायचं. त्यामुळे हे त्याचे काय झाले, ड्रॉबॅक झाले आणि हे ड्रॉबॅक हे सेकंड जनरेशनमध्ये त्यांनी इलिमिनेट केले. आता तुम्हाला दाखवते, ही जे आहे ह्याला म्हणतात व्हॅक्यूम ट्यूब्स. हे जे दिसतं हे ग्लास स्ट्रक्चर आहे, ह्याच्या आतमध्ये सगळे सर्किट अवेलेबल होतं आणि ह्याच्यामुळे काय होतं, हे ग्लास स्ट्रक्चर नाजूक असल्यामुळं जरी त्याला थोडा धक्का लागला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स क्रिएट आहे. ॲज वेल ॲज हीट जनरेट, जेवढी जास्त हीट जनरेट करणार आहे तेवढं इझिली तो बस्ट होणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे हे त्याच्यामधला ड्रॉबॅक आहेत आणि हे सगळं इलिमिनेट कशामध्ये केलं गेलं, सेकंड जनरेशन कम्प्युटर्समध्ये. सो द सेकंड जनरेशन कम्प्युटर्स स्टार्टेड फ्रॉम 1955 टू 64. फर्स्ट जनरेशन कधी होता, 1942 पासून 55 पर्यंत होता आणि 55 पासून 64 पर्यंत सेकंड जनरेशन. फर्स्ट जनरेशनमध्ये काय होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स होतं. तसं सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर. ओके, ट्रान्झिस्टर हा जो कॉम्पोनंट आहे हा सेकंड जनरेशनमध्ये यूज केला गेला. ट्रान्झिस्टर्स रिप्लेस्ड व्हॅक्यूम ट्यूब्स. म्हणजे आता व्हॅक्यूम ट्यूब्स कसं होतं, ग्लास होतं, नाजूक होतं,
त्यामुळे ते रिप्लेस केलं कशानं, ट्रान्झिस्टरनं रिप्लेस केलं गेलं. आणि 1 ट्रान्झिस्टर रिप्लेस द इक्विव्हॅलंट 40 व्हॅक्यूम ट्यूब्स. 40 व्हॅक्यूम ट्यूब्स असतील त्या रिप्लेस कशाने केल्या, वन ट्रान्झिस्टरनं. त्यामुळे तेवढी स्पेस ती कमी झाली. त्यामुळे ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन कसं असणार आहे, हा कम्प्युटर स्मॉलर होता, फास्टर होता आणि चीपर म्हणजे स्वस्त. ओके, ॲज कम्पेअर टू फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. and it is also more reliable than first generation computer, but still it generates the more heat. म्हणजे ट्रान्झिस्टर जरी असला 40 व्हॅक्यूम ट्यूब्सला रिप्लेस जरी करत असला तरी सुद्धा काय करत होतो, तरी सुद्धा तो जास्त हीट जनरेट करत होता. अँड दॅट हीट कॅन डॅमेज द कम्प्युटर. त्यामुळे हीटमुळे त्या कम्प्युटर्सला डॅमेज होत होतं, कम्प्युटर्सचे डॅमेज होत होते. नेक्स्ट आहे की सेकंड जनरेशन कम्प्युटर्समध्ये काय होतं की मूव फ्रॉम द बायनरी मशीन लँग्वेज. ओके, फर्स्ट जनरेशनमध्ये काय होतं की आपण बघितलं की मशीन लँग्वेज यूज करत होते. तसं सेकंड जनरेशनमध्ये काय इव्हॉल्व झालं, असेंब्ली लँग्वेज, आणि असेंब्ली लँग्वेज ही क्रिएट केली गेली आहे. ओके, आणि त्यामुळे सेकंड जनरेशन कम्प्युटर युजेस ॲज असेंब्ली लँग्वेज. ओके, द सेकंड जनरेशन कम्प्युटर स्टील रिप्लाय ऑन अ पंच कार्ड फ्रॉम इनपुट अँड आउटपुट. हे काय करते, जसं फर्स्ट जनरेशनमध्ये पंच कार्ड यूज करत होते सेम वे सेकंड जनरेशनमध्ये पंच कार्ड यूज करत होते. ऑल्सो काय म्हणलं इथं की इथं मॅग्नेटिक ड्रम्स आहे, तर मॅग्नेटिक ड्रम चेंज करून त्यांनी काय केलं, मॅग्नेटिक कोर टेक्नॉलॉजी इथं यूज केलं. म्हणजे फर्स्ट जनरेशनमध्ये आपण जसं बघितलं की व्हॅक्यूम ट्यूब्स होते, तसं सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर होते. ओके, फर्स्ट जनरेशन जास्त हीट क्रिएट करत होता, ते रिप्लेस केलं गेलं ट्रान्झिस्टरनं. ओके, फर्स्ट जनरेशनमध्ये काय होतं की आपण बघितलं की मशीन लँग्वेज क्रिएट केली गेली आहे. ह्याच्यामध्ये काय यूज करत होते, असेंब्ली लँग्वेज, ही नवीन लँग्वेज इन्व्हेंट केली गेली आहे. ओके, तुम्हाला हे डिफरन्स वाईज लक्षात ठेवावं लागेल. आता आपण बघूया नेक्स्ट ते ट्रान्झिस्टर. हे ट्रान्झिस्टर असा दिसत होता बघा, दिस इज द पिक्चर ऑफ ट्रान्झिस्टर. त्यामुळे ॲज कम्पेअर टू व्हॅक्यूम ट्यूब हे कसं आहे, नाजूक नाही आहे. ओके, फ्रजाईल नाही आहे, हेच हार्डवेअर पार्ट आहे हा. ओके, नेक्स्ट बघूया आपण हे थर्ड जनरेशन. द थर्ड जनरेशन कम्प्युटर इज स्टार्टेड फ्रॉम 1964 to 75, हा त्याचा पिरियड होता. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जसं फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब, सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर, सेम वे थर्ड जनरेशनमध्ये इंटिग्रेटेड सर्किट, ह्यालाच काय म्हणतात, IC. ओके, कॅपिटल I कॅपिटल C, दॅट इज IC मीन्स इंटिग्रेटेड सर्किट्स. ओके, ही थर्ड जनरेशनमध्ये इन्व्हेंट केली. द ट्रान्झिस्टर्स वेअर प्लेस्ड ऑन सिलिकॉन चिप्स कॉल्ड सेमीकंडक्टर अँड वी ड्रास्टिकली इन्क्रीज द स्पीड अँड इफिशियन्सी ऑफ कम्प्युटर्स. म्हणजेच काय केलं आहे की ट्रान्झिस्टर, कपॅसिटर, रजिस्टर, ओके, हे 3 जे कॉम्पोनंट्स आहेत, हे तिन्ही कम्प्युटर तुमच्या एका सिंगल चिपवरती प्लेस केले गेलेत. आणि ती चिप म्हणजे त्याला काय म्हणतो, IC, दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट. ओके, कुठले कुठले, ट्रान्झिस्टर, कपॅसिटर आणि रजिस्टर. ओके, हे तिन्ही कॉम्पोनंट एका सिंगल चिपवरती प्लेस केले गेले आणि त्यालाच म्हणतात IC. आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्याच्या कम्प्युटरचं स्पीड पण वाढलं. ओके, साईज कमी झाली त्या ठिकाणी आणि हे इफिशियन्सी सुद्धा वाढली. सो इट इज अ मच स्मॉलर दॅन फर्स्ट अँड सेकंड जनरेशन कम्प्युटर. ऑल्सो इट इज मच चीपर दॅन फर्स्ट अँड सेकंड जनरेशन computers. Okay, and it can carry out the instructions in billions of a second. म्हणजे एका सेकंदाला बिलियन ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा बिलियन ऑफ जे म्हणतो ऑपरेशन्स तो परफॉर्म करायला लागला. ओके, सो द इट ऑल्सो इन थर्ड जनरेशन कम्प्युटर्स कीबोर्ड आणि मॉनिटरच्या थ्रू आपण इंटरफेस क्रिएट करत होतो. ओके, त्यामुळे इझिली ऑपरेट करायला होतं. आणि हे कसं होतं की ह्याच्यामध्ये ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड जनरेशन इट इज अ स्मॉलर, चीपर अँड फास्टर इन ऑपरेशन. ओके, आणि ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा इथं इव्हॉल्व झालेली आहे. त्यामुळे आता नेक्स्ट बघा, हे बघा IC, दॅट इज अ इंटिग्रेटेड सर्किट. हे जे आहे हे ग्रीन कलरचा ह्याला म्हणतो आपण सर्किट बोर्ड. ओके, ह्या बोर्डवरती वेगवेगळे ट्रान्झिस्टर, रजिस्टर, कपॅसिटर, ओके, हे यूज करून हा काय झाला आहे, IC क्रिएट झाला आहे. आणि हे इंटिग्रेटेड सर्किट जे आहे हे इंटिग्रेटेडचं मिनिंग काय तर एकत्र करून ठेवणे. ओके, ह्या सर्किटवरती वेगवेगळे कॉम्पोनंट्स एकत्र करून ठेवलेत त्या ठिकाणी. त्यामुळे काय झालं, स्मॉल साईजमध्ये तुम्हाला काय झालंय ती अवेलेबल झाली. त्यामुळे ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन कम्प्युटरची साईज सुद्धा काय झाली आहे, कमी झाली आहे. साईज कमी झाली आहे त्यामुळे तो चीपर पण आहे. ओके, आणि ॲज वेल एज फास्टर इन रिस्पॉन्स पण आहे. आणि इथं कुठल्याही टाईपची हीट जनरेट केली जात नाही आहे. त्यामुळे हीट जनरेशनचा सह कुठलाही प्रॉब्लेम इथं नाही आहे. Okay, next one is a fourth generation computer. Okay, fourth generation computer is started from 1975 to
89 हा त्याचा पिरियड झाला. आणि जसं आपण बघितलं फर्स्ट जनरेशन, जसं आपण IC म्हणतोय तसं सेम व्हेरी लार्ज स्केल ICs, ओके, व्हेरी लार्ज स्केल ICs, VLSI, ओके, हे मिलियन्स ऑफ ICs एका तुमच्या सिंगल बोर्डवरती ते प्लेस करत होते. थाउजंड्स ऑफ ICs एका सिंगल बोर्डवरती प्लेस करत होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो फोर्थ जनरेशन. ओके, ते त्या ठिकाणी त्याला म्हणतो मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर म्हणजेच काय असणार आहे की त्या ठिकाणी थाउजंड्स ऑफ ICs वेर बिल्ड ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप. एका सिंगल चिपवरती थाउजंड्स ऑफ ICs प्लेस केले जात होते आणि त्यालाच म्हणतो मायक्रो प्रोसेसर. आणि मायक्रो प्रोसेसर आपण कशामध्ये त्यालाच म्हणणार आहे व्हेरी लार्ज स्केल ICs. हे फोर्थ जनरेशनमध्ये यूज केले गेले. आता जसं आपण बघितलं की जसं फर्स्ट जनरेशनमध्ये आपण काय म्हणतो की मशीन लँग्वेज, सेकंड जनरेशनमध्ये असेंब्ली लँग्वेज, थर्ड जनरेशनमध्ये हाय लेवल लँग्वेज, तसं फोर्थ जनरेशनमध्ये काय झालं की तुमचे स्टँडर्ड हाय लेवल लँग्वेजेस ॲज वेल एज GUI. ओके, GUI म्हणजे काय ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, GUI ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे ह्याच्या अगोदर काय होतं की तुम्हाला कमांड द्यावी लागत होती आणि कमांडच्या थ्रू तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन कम्प्युटर फॉलो करत होता. आता GUI म्हणजे काय ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल म्हणजेच काय म्हणतो आपण की थ्रू एखादी सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये. ओके, युजर म्हणजेच काय जो सिस्टीम यूज करतो तो, आणि इंटरफेस म्हणजेच काय कम्युनिकेशन. म्हणजेच काय करणार आहे आपण जसं बघतोय तर आता मी माऊस क्लिक करते, त्यानंतर एखादा आयकॉन असेल किंवा एखादं पिक्चर असेल ते ओपन केलं जाते. ओके, जे क्लिक मी करते किंवा मी काय करते कीबोर्डवरती एखादी की प्रेस करते. तेव्हा माऊस क्लिक आपण जसं म्हणतोय तर ह्यासारखे वेगवेगळे डिव्हायसेस याचं हँडलिंग म्हणजे काय म्हणतं GUI. आणि हे GUI इंटरफेस हा फोर्थ जनरेशनमध्ये इन्व्हेंट केला गेला आहे. ओके, सो द GUI मीन्स काय ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, हे सगळे ज्यामध्ये झाले. आणि ॲज कम्पेअर टू फर्स्ट, सेकंड अँड थर्ड जनरेशन इट इज स्मॉलर इन साईज. ओके, इट इज मोर पॉवरफुल ॲज कम्पेअर टू फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशन, ॲज वेल ॲज इट युजेस द नेटवर्क. नेटवर्क म्हणजेच काय इंटरनेट किंवा वर्ल्ड वाईड वेब यासारख्या नवीन टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये इन्व्हेंट केला गेला ह्या ड्युरिंग 1975 to 89. ओके, आणि ॲज वेल ॲज GUI ग्राफिकल युजर इंटरफेस आणि ॲज वेल ॲज मोर स्टँडर्ड हाय लेवल लँग्वेजेस आर इन्व्हेंटेड इन फोर्थ जनरेशन कम्प्युटर्स. आलं लक्षात. आता बघतो आपण हे जे पिक्चर आहे ह्याला म्हणतो मायक्रो प्रोसेसर. ओके, जो आपल्या PC मध्ये अवेलेबल असतो त्याला काय म्हणणार आहे मायक्रो प्रोसेसर. त्यामुळे थाउजंड्स ऑफ ICs आर प्लेस्ड ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप आणि त्यालाच काय म्हणणार आहे मायक्रो प्रोसेसर. तर मायक्रो प्रोसेसर आपण कशामध्ये यूज करतोय फोर्थ जनरेशन कम्प्युटरमध्ये यूज करतोय. नेक्स्ट आहे फिफ्थ जनरेशन, जे आता आपण करंटली सुरू आहे त्याला काय म्हणतोय फिफ्थ जनरेशन कम्प्युटर. सो दॅट इज स्टार्टेड फ्रॉम 1989 टू टिल डेट आतापर्यंत. ते काय म्हणणार आहे आपण ही झाली फिफ्थ जनरेशन. इट इज बेस्ड ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आता आपण नेक्स्ट बघणार आहे कशा काय म्हणतात ते. ॲज वेल ॲज हे जे मेन हे जे काय आहे तर हे रिस्पॉन्ड टू द नॅचरल लँग्वेजेस. ओके, म्हणजेच काय जावा, .NET या तुम्ही सगळ्या लँग्वेजेस ऐकल्या असतील. जेवढ्या काय लँग्वेजेस आता आपण यूज करतो त्या सगळ्या लँग्वेजेसला हा सपोर्ट करतोय. ओके, इझी टू ऑपरेट आहे, इझी टू लर्न आहे, स्मॉल इन साईज आहे. ओके, लार्ज कपॅसिटी अवेलेबल आहे. स्टोरेज कपॅसिटी कशी आहे तुमची जास्त येते ह्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी. आणि इझी टू हँडल आहे, इझी टू मेंटेन आहे. इझिली आपण हँडल करू शकतो, मेंटेन करू शकतो. अँड ॲज वेल ॲज सम ॲप्लिकेशन्स लाईक व्हॉइस रिकग्नायझिंग. ओके, ह्यासारख्या ॲप्लिकेशन्स आपण ह्या फिफ्थ जनरेशन कम्प्युटर्समध्ये यूज करू शकतो. आता आपण हे जे 5 जनरेशन्स बघितले ते चार्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं दाखवले. ओके, हा चार्ट ड्रॉ करून घ्या. ओके, सो द जनरेशन पिरियड काय म्हणतात फर्स्ट जनरेशनचा 1942 to 55. की टेक्नॉलॉजी कुठल्या होत्या की व्हॅक्यूम ट्यूब्स आणि पंच कार्ड. इथं हार्डवेअर म्हणले. हार्डवेअर म्हणजेच काय असे इन्स्ट्रुमेंट की ज्याला आपण टच करू शकतो, फील करू शकतो. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड, माऊस, ओके, पेन ड्राईव्ह, हे जे आपण दिसतंय पण आपल्याला आणि आपण त्याला टच करतोय, ओके, फील करतोय, ते काय झालं हार्डवेअर. ओके, आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज म्हणजेच काय की फक्त डॉक्युमेंटेशन पार्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे समोर एखादं तुम्हाला सॉफ्टवेअर दिसते. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे सॉफ्टवेअर. ओके, म्हणजे आपण काय करतोय समजा MS वर्ड असेल, MS पॉवरपॉईंट असेल, दिसतो पण आपण त्याला टच करू शकत नाहीये. किंवा ऑपरेटिंग सिस्टीम ते काय झालं तुम्हाला माहित आहे की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय हे माहीत ॲक्च्युली आपण टच करू शकत नाहीये. त्यामुळं कीबोर्ड, माऊस, त्यानंतर मॉनिटर असेल तुमचा, CPU असेल. ओके, हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा तुमची जॉयस्टिक असेल हे इन्स्ट्रुमेंटला म्हणतात हार्डवेअर.
आणि ज्याला जे सॉफ्टवेअर म्हणजेच काय डॉक्युमेंटेशन पार्ट, ओके, त्याला म्हणणार आहे सॉफ्टवेअर. त्यामुळे फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स आणि पंच कार्ड यूज करत होते हार्डवेअर टेक्नॉलॉजीमध्ये. त्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये असेंब्ली लँग्वेज आणि मशीन लँग्वेज इन्व्हेंट केली गेली आहे. नंतर की कॅरेक्टरिस्टिक काय म्हणलं, बल्किंग साईज म्हणजेच काय साईजला मोठा होता त्या ठिकाणी आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होता. आणि हे जे आहेत हे जे लास्ट पॉईंटमध्ये सम रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम्स म्हणजेच काय कुठल्या कुठल्या सिस्टम त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात त्या. सेकंड जनरेशनमध्ये ट्रान्झिस्टर आहे, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम त्या ठिकाणी आहे, ॲज वेल एज हाय लेवल लँग्वेजेस आहेत. आणि काय हनीवेल, IBM हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशनमध्ये आपण IC यूज करतो, दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट आहे. त्यानंतर टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतोय. फास्टर आहे, स्मॉलर आहे ॲज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड जनरेशन. आणि हे जे PDP वगैरे जे आहेत हे जे कम्प्युटर्सची नाव आहेत. नेक्स्ट आहे फोर्थ जनरेशनमध्ये व्हेरी लार्ज स्केल ICs यूज करतोय, म्हणजेच काय थाउजंड्स ऑफ ICs प्लेस्ड इन टू द सिंगल सिलिकॉन चिप, त्यालाच म्हणतो मायक्रो प्रोसेसर. हा यूज केला गेला आहे. GUI ह्याच्यात त्या ठिकाणी इन्व्हेंट केले गेले, ॲज वेल एज युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि हे पॉवरफुल आहे ॲज कम्पेअर टू ऑल अदर जनरेशन्स. आणि IBM, ग्रे वगैरे हे जे आहेत हे सगळे त्याचे एक्झाम्पल झाले. आणि लास्ट आहे तुमचं फिफ्थ जनरेशन, जे आता आपण करंटली सुरू आहे. त्यामध्ये व्हेरी लार्ज स्केल ICs ॲज वेल एज लार्ज कपॅसिटी त्यामध्ये अवेलेबल आहे. OS मल्टी प्रोग्रामिंग अवेलेबल आहे. आणि IBMचे जे आता किंवा आता परम जो आहे तो इंडियाचा सुपर कम्प्युटर आहे. ओके, परम 10,000 हा इंडियाचा सुपर कम्प्युटर आहे. तो सुद्धा आत्ताच्या फिफ्थ जनरेशनमध्ये इन्क्लूड केला जातो. त्यामुळे इंडियाचा सुपर कम्प्युटरचं नाव काय, परम 10,000. ओके, सो ऑल दिस प्लीज राईट डाऊन दीज tables only. Okay, thank you.